आज बनवूया टेस्टी अशी पावभाजी। त्यासाठी खूप साऱ्या भाज्या घेऊन कुकरमध्ये 3 शिट्ट्या छान होऊ द्यायच्या। थोडे बीट पण टाकून घ्यायचे। त्यानंतर पाणी लावून आपली भाजी तयार आहे। त्यानंतर तडक्यासाठी मोहरी, अद्रक लसूण पेस्ट, कांदा, टमाटर छान होऊ द्यायचं। त्यानंतर सर्व मसाले टाकून घ्यायचे। त्यानंतर होममेड पावभाजी मसाला टाकून मिक्स करायचे। त्यानंतर आपली ग्रेव्ही टाकून छान आपली भाजी तयार आहे। त्यानंतर बटर घेऊन पाव दोन्ही साइडनी छान शेकून घेऊ। त्यानंतर आपली पावभाजी रेडी।